सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। एका महिलेचा HIV रिपोर्ट हा निगेटिव्ह असून सुद्धा पॉझिटिव्ह देण्यात आला। या रिपोर्टमुळे या महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला। तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिला घराबाहेर काढलं। सोलापूरच्या शासकीय ICTC सेंटरमधून हा रिपोर्ट देण्यात आला। काही दिवसांनी या महिलेने जेव्हा पुन्हा HIV टेस्ट केली तेव्हा ती निगेटिव्ह असल्याचं तिला समजलं आणि वर्षभर ही महिला HIVची औषधं घेत होती। सोलापूर आरोग्य विभागाचा हा ढिसाळ कारभार आहे, पण HIV सारख्या गंभीर आजाराचा रिपोर्ट अशा प्रकारे पॉझिटिव्ह देणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। या एका रिपोर्टमुळे या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तिचा संसार मोडला। ती गर्भवती होती, म्हणजे तिला किती अडचणी आल्या असतील याचा विचार आपण करू शकतोय। सामान्य माणूस हा शासकीय आरोग्य केंद्रांकडे मोठ्या आशेने बघत असतो, पण HIV सारख्या गंभीर आजारासंदर्भात अशा प्रकारे पॉझिटिव्ह रिपोर्ट देणं म्हणजे ही खूप मोठी घोड चूक आहे। आणि या चुकीमुळे या महिलेचं संपूर्ण आयुष्य खराब झालंय। ही महिला ढसाढसा रडतीये, न्यायाची मागणी करतीये, पण तिचं नुकसान भरून निघण्यासारखं आहे का, हा प्रश्न आहेच। तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।